नाही. काय नाव आहे भाऊ? माझं नाव फक्त 3 अक्षरी. काय आहे भाऊ? वामन. अरे मग पहिल्यांदा बोलायला पाहिजे होतं. सारण सरळ नाव वामन म्हणायचं. ते आवडीचं नाव आहे. वामन म्हणायचं तू. वामन म्हणायचे मला. भाऊ वामन. काय मग तू पण ज्ञानी मी वामन. ना वामन वाजायला का बरोबर. हे आता रे नाव नाही का रे? ते सुद्धा नाव नाही माझ्या. दुसरं नाव आहे. काय नाव? पुन्हा बदल झाले. काय नाव आहे भाऊ? नावाची बदल, हा. गावाची बदल, तारखाची बदल, वाराची बदल. त्याचं काय नाव बदललं भाऊ? तसं माझ्या नावाची बदल आहे. काय नाव आहे? माझं नाव फक्त 2 अक्षरी. काय भाऊ? बाले बेबड. अरे साधं नाही सिंपल आहे मग. बले. भाऊ माझ्या प्रेमाचं बाळ बेबडो. काय माझ्या संडासचं डबडं. अरे मी संडासचा डबा आहे का? संडासचं नाही तुरे. नाही. आगन डबडं आहे. त्या माणसाचा लोक या. हागायचा डबा आहे का मी? ए, आता काय नाव आहे तो गंधा फटाकडे? नाही हे सुद्धा नाही रे माझं. खरं नाव का? खरं नाही सांगू. आता खरं नाव माझं फक्त नार्या. अरे वा. नारायण म्हणजे विष्णू भगवानाचा अवतार. अवतार. म्हणजे सगळे प्रेमानं तुला म्हणतात. तिकडे रे, नार्या. तिकडे जा रे, नार्या. हे कर रे, नार्या. हे घे रे. चप्पला गेले. अरे काय द्यायचं दिलं तर घेतलं का तू? म्हणजे तुला नाण्या म्हणावं लागेल. म्हणावं लागेल. अरे भाऊ नाण्या. काय म्हणे मागणे भाई पुन्हा पडला. काय बोलतो काय अक्कल आहे का तुला? त्या मागच्या बाजूला बोलतो का मी? मागणे भाई पुन्हा नाही तू. अच्छा. पहिले भाई पुन्हा आहे. पहिले चांगला राहील रे. एकच थाप मागणं बरं भेटली. मित्रा सिंगल केलं आहे कोणी सिंगल माझ्यात बाजार. नाही. अरे मी तुला का बोलवलं? का? अरे गव्हाणे नेहमी चिडा मार्गात जोडला आणि हाय मार्गाने निघाले. निघाल्या. तर आपल्याला जायचं कुंजवनात. चल पुंजवन किती लांब आहे? इथून आहे ना 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर नाही. हा. 10 काय झालं? 10 किलोमीटर. हे का? चालतो का मग? चल. चला रे. अरे हो जागा कवय सोडची. जागा कवय सोडची. सोडणार नाही मी गो मालमत्ता होय. अरे काय हो याला म्हणावं कुंजवन. याला मला पुंजवली रे. काय मग? आगन खडी आहे. याला म्हणावं कुंजवन. पुंजवली रे. मग मसन काही. याला म्हणावं कुंजवन. यालाच म्हणावे पुंजवन. त्याचं काय इंद्र भवनम. इंद्र भवनम. याला म्हणावं कुंजवन. याला म्हणा पुंजवन. या इकडे कलमाचे झाडे. त्या बाजूला कलमाचे झाडे. या झाडावर मी चढतो त्या झाडावर तू चढ. चला. काय झालं मुकायला? मला तर येते बोल. मला तर नाही येते भाऊ. मला ऐकाय बोल. काय भाऊ? तू माझ बकरा चारे बोल. अरे माझे बकरे चरायची तू कुठे पाहिलं होतं? जंगलामध्ये पाहिली होती. माझ्या आईला तू पाहिलं होतं? मग खरं सांग काय करत होतं? तू माझ बकरा चारे. तू माझी बकरी कशी करे? म्या म्या. लगे तू मागे मन बापला बोकड्या. कसं करे? करता काही पण नाटक करतो. आली 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 आली. काय आली? संडास आली. अरे गवळण. गावडी आली. गावडी नाही रे गवळण. ते गावडी म्हणा मला कुठे बांधे मला. हे सुदामा. अरे ती रुसली माझ्यावर. रुसून बसली. काय रुसली तू? आणि मला काय माहिती आता माझं काही चुकलं असेल एक काम कर. तू माझा वकील होय. तिथं जा तिला प्रेमानं बोल गोडीनं बोल. मला माझे मालक आले त्यांच्याशी बोलणं करा मला. जा तिला बोलतो कर. काय बोलते ना? अक्का ताई बाई काहीतरी म्हण. ते जमवून आपला तू काय म्हणते? मारे पडी ते बोलतो मी.
मी बोकला मात घालला याला काय लाज वाटते का हो नालायक ओ बेशरम ओ मोठं वांग बाई आम्ही पेशंट नाही खातात आला मला बायको म्हणतो बायको आहे का यायची अरे बायको म्हणजे नवऱ्याची तुझ्या राज्याची हूं अरे भाऊ काय बोलली रे ती बायको काय बोलली काय बोलली बायको माझ्या नवऱ्याची तुझ्या सारखं किती गेलं काय केलं हा आम्ही काय नाही होतो तुम्ही नियमाप्रमाणे जाता माता निघून जाता आणि आमची भेट होत नाही तुम्हाला देवाचं नाव घ्यावं लागेल बरं कारण आम्ही पहिले कुठं वांग? हे माहिती आहे हा, कोणता देव आलता अहो एका बालदेव याव बालदेव याला म्हणा आठवं त्याला म्हणा उठून उभा राही म्हणा अरे हो बाई काय म्हणणार रे काय म्हणते उन्हा पडी घ्या म्हणे उभा राही म्हणे बाईला म्हणा तेवढ्याच्या म्हणा त्याला तेवढ्याच्या म्हणा हो, काय? राग करतो रे. तेवढ्याचे हात पाय बाई लहान पोर घ्यायचे देवाचा अवतार आहे पण मी तेवढा घे हा? चप्पल मी तेवढा घे हात पाय मी तेवढा घे तेवढा घे मोठे मी तेवढा दे बरं बाई विनोद थोडा रात्र थोडी आणि ध्रुव जास्त त्याला लवकरात लवकर देवाचं नाव घ्या आणि मार्ग मोकळा करा चालेल. आता काय बोलतो